हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्क्रीनवर आता तुम्हाला बटर आणि ऑइल हे असे दोन कंटेंट इथे दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आपला बटर आणि ऑइलच्या संदर्भात आहे. केक बनवताना प्रत्येक बेकरच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की केकमध्ये बटर वापरावे की ऑइल वापरावे. दोन्हीपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता केक अधिक सॉफ्ट, मॉइस्ट, फ्लफी आणि डिलिशियस बनतो? बटर वापरल्याने चांगली चव येते की ऑइल वापरल्याने केक जास्त दिवस टिकतो, जास्त दिवस ताजा राहतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रकारच्या केकसाठी एकच पर्याय योग्य असतो का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बेकिंग करणं, एखादा केक बेक करणं म्हणजे ही फक्त रेसिपी नाही आहे. त्याच्यामागे एक सायन्सही दडलेलं आहे. रेसिपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटकाची स्वतःची एक अशी वेगळी भूमिका असते. जसं बटर आणि ऑइल हे दोन्हीही फॅट असल्यामुळे ते केकच्या टेक्स्चर, मॉइश्चर, फ्लेवर, क्रम्स, शेल्फ लाईफ आणि ओव्हरऑल क्वालिटी यांच्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळे योग्य फॅट निवडणे हा एक उत्तम केक बनवण्याचा महत्त्वाचा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण बटर आणि ऑइल यांची विविध मुद्द्यांवर आपण तुलना कशी आहे किंवा काय चांगलं आहे किंवा काय कसं वापरल्याने काय होऊ शकतं या सगळ्या बाबतीत आज आपण डिस्कस करणार आहोत की बटर आणि ऑइल यांच्यातला काय नेमका फरक आहे. बटर वापरल्याने केकची चव, सुगंध, टेक्स्चर यांच्यामध्ये काय बदल होतो? ऑइल वापरल्याने केक अधिक मॉइस्ट आणि सॉफ्ट का होतो? रेफ्रिजरेशन नंतर बटर केक आणि ऑइल केक यांच्यामध्ये काय फरक दिसतो? तसंच बटर आणि ऑइल एकत्र वापरल्याने काय फायदे होतात आणि ते कधी वापरायला पाहिजे? तसंच प्रोफेशनल बेकर्स कोणत्या प्रकारच्या केकमध्ये बटर वापरतात आणि कोणत्या प्रकारच्या केकमध्ये ऑइल वापरतात हे आपण आज बघणार आहोत. रेसिपीमध्ये बटरऐवजी ऑइल वापरलं किंवा ऑइलऐवजी बटर वापरलं तर काय लक्षात ठेवायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते पण आज आपण बघणार आहोत. आणि बेकिंगमध्ये योग्य फॅट निवडल्याने तुमच्या केकचा फायनल रिझल्टमध्ये किती फरक पडतो हे सुद्धा आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. बटर कधी वापरावे? बटर केकला हे एक रिच फ्लेवर देतं, सुंदर ॲरोमा आणि मऊ क्रम्स देतात. त्याच्यामुळे बटर हे जे आहे, जेव्हा तुम्ही बटर केक करता, पॉन्ड केक करता, टी केक करता यासारख्या केकमध्ये बटर वापरणं हा एक आपल्याला उत्तम परिणाम देऊन जातं. त्यामुळे जर तुम्हाला केकमध्ये खास बटरची चव हवी असेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा बटर हा एक उत्तम पर्याय आहे त्याच्यासाठी. आता ऑइल कधी वापरायचे? ऑइल वापरल्याने केक अधिक मॉइस्ट होतो, सॉफ्ट होतो, लाईट बनतो. त्याच्यामुळे हा ऑइल हे जे आहे, जे आपण एगलेस केक जे आहेत किंवा स्पॉन्ज केक आहे किंवा रेड वेल्वेट केक, तर ह्या सगळ्या केकसाठी ऑइल हा एक उत्तम पर्याय मानला जातो. रेफ्रिजरेटरमध्ये जरी आपण केक ठेवला तरी ऑइलचा केक हा मऊच राहतो ॲज कम्पेअर टू बटर केक. बटर आणि ऑइल हे एकत्र वापरता येतात का? तर हो, तुम्ही दोन्हीही गोष्टी एकत्र वापरू शकता. अनेक प्रोफेशनल बेकर्स जे आहेत ते बटर आणि ऑइल एकत्र वापरतात. त्यामुळे बटरचा रिच फ्लेवरही येतो आणि ऑइलमुळे मिळणारी जो मॉइस्टनेस आहे हे दोन्हीही फायदे केकला मिळतात. बटर आणि ऑइल ह्या दोघांमध्ये काय एक नेमका फरक आहे? तर बटरमध्ये सर्वसाधारण 80 ते 82% हे काय फॅट असतं आणि 16 ते 18% हे पाणी असतं आणि थोडे दुधातील घनपदार्थ मीन्स मिल्क सॉलिड्स असतात त्याच्यामुळे. आणि ऑइलमध्ये काय असतं? 100% फॅट असतं, त्याच्यामध्ये पाणी नसतं. यामुळे बटर वापरल्यानंतर केकची चव आणि अरोमा हा अधिक छान येतो. तसेच ऑइल वापरल्यानंतर केक हा अधिक मऊ, सॉफ्ट आणि ओलसर मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं. आता
बटर वापरल्याने केकची चव, सुगंध आणि टेक्स्चरमध्ये काय बदल होतो? तर बटर हा केकला एक रिच फ्लेवर देणारा मुख्य घटक आहे. आता बटर यूज केल्याने काय फायदे होणार आहे? तर केकला एक बटरी नॅचरल चव मिळते, सुंदर अरोमा येतो आणि क्रीमिंग मेथड म्हणजे बटर आणि शुगर जेव्हा आपण केकमध्ये मिक्स करतो त्याच्यामुळे केकला एक हलकेपणा येतो आणि केकचे जे आतील जो क्रम आहे तो एक असा छान आणि नाजूक असा तयार होतो. त्याच्यामुळे बटर जे आहे हे मोस्टली पाऊंड केक, टी केक, बटर केक ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. आता ऑइल वापरल्याने केक हा अधिक मॉइस्ट आणि सॉफ्ट होतो का? का बरं होतो? कारण ऑइल हे जे आहे हे रूम टेम्परेचरला सुद्धा लिक्विडी फॉर्ममध्येच असतं. म्हणून केकमधलं मॉइश्चर हे टिकून राहतं, केक हा जास्त दिवस मऊ राहतो. तसेच केकचे जे क्रम्स आहेत ते अधिक सॉफ्ट बनवण्यास मदत होते आणि केकचं जे बॅटर आहे ते मिक्स करताना सोपं जातं. बटर वापरल्यानंतर केक हा लवकर ड्राय होऊ शकतो का? होईलच, कारण बटर थंड झाल्यावर हे पुन्हा घट्ट होतं. रेफ्रिजरेशन नंतर केक हा जरा थोडा कडक वाटू शकतो, त्यातलं मॉइश्चर कमी प्रमाणात आपल्याला जाणवते आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बटर केकच्या तुलनेत तो बटर केक हा ड्रायही वाटू शकतो. म्हणून बटर केक सर्व्ह करताना काही वेळ रूम टेम्परेचरवर ठेवणं हे सगळ्यात चांगलं. आता रेफ्रिजरेशन नंतर बटर केक आणि ऑइल केक ह्या दोघांमध्ये काय फरक दिसून येतो? तर बटर केक काय होणार आहे? रेफ्रिजरेशनमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो घट्ट होतो. त्याचं टेक्स्चर थोडंसं असं कडक वाटायला लागते आणि रूम टेम्परेचरवर ते आल्यानंतर पुन्हा सॉफ्ट होतं. त्या वर्सेस ऑइल केकचं काय होतं माहिती? तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही तो बटर केकच्या कंपॅरिझनमध्ये सॉफ्टच राहणार आहे. त्याचं मॉइश्चरही टिकून राहतो आणि खायलाही तो अधिक मऊ वाटतो. तर हे या दोन केकमधला हा मेन डिफरन्स आहे की जर तुम्ही बटर केक फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होणार आहे आणि ऑइल केक जर फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होणार आहे. बटर आणि ऑइल हे दोन्हीही एकत्र वापरल्याने काय फायदे होणार आहेत? प्रोफेशनल बेकर्स जे असतात ते बटर आणि ऑइल हे दोन्हीही एकत्र वापरतात. त्यामुळे काय होते? बटरची रिच टेस्ट मिळते, ऑइलमुळे थोडं मॉइस्टनेस वाढतं, केक अधिक काळ थोडा सॉफ्ट राहतो, शेल्फ लाईफ वाढते, फ्लेवर आणि टेक्स्चर ह्या दोन्हींचं बॅलन्स चांगलं राहतं. आता जे नवीन होम बेकर्स आहे किंवा नवीन जे बेकर्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते लोक ह्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका करतात त्याच आपण इथे बघणार आहोत. तर आणि त्यांच्यासाठी या काही टिप्स आहेत. बटर हे जे आहे ते फ्रीजमधून थेट काढून कधीही वापरायचं नाही आहे. त्याला आपल्याला रूम टेम्परेचरवर आधी आणायचं आहे आणि मग तुम्ही ते केकच्या बॅटरमध्ये वापरा. बटर हे जास्त अगदी हाय टेम्परेचरवर त्याला वितळून घेऊ नका. जस्ट ते नॉर्मल टेम्परेचरवर थोडंसं डायल्यूट म्हणजे थोडंसं असं वितळलं तरी बस पुरे आहे. आणि केकच्या बॅटरमध्ये सॉफ्ट बटरच वापरायचं आहे आपल्याला. रेसिपीमध्ये समान प्रमाणामध्ये बटरऐवजी ऑइल वापरायचं आहे. म्हणजे आपण जर बटर जितकं ग्रॅम दिलेलं आहे तेवढ्याच ग्रॅमचं आपल्याला ऑइल वापरायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आहे. रेसिपीनुसारच प्रमाणामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत आणि कमी दर्जाचं किंवा तीव्र वासाचं तेल आपल्याला वापरायचं नाही आहे. नॅचरल ऑइल वापरा. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर, राईस ब्रान हे तुम्ही ऑइल वापरू शकता. आता आपल्याला माहिती आहे की बटर आणि ऑइल हे दोन्हीही फॅट आहे आणि ते आपण केकमध्ये वापरणारच आहोत आणि केकमध्ये त्याची गरज आपल्याला असतेच. पण समजा हे बटर आणि ऑइल आपण हे दोन्हीही वापरले नाही तर काय होणार आहे? केक तुमचा कडक होईल, तो केक कोरडाही पडेल, केकची चवही कमी होईल, केकचा पोत चांगला राहणार नाही आणि जो काय तुमचा बेक होणार आहे तो केक त्याचं शेल्फ लाईफसुद्धा कमी असतं. त्याच्यामुळे आपण फायनली ह्याचं कन्क्लुजन एकच काढू शकतो की बटर जर वापरायचं असेल तर बटर आपल्याला केव्हा वापरायचं आहे? जर आपल्याला रिच फ्लेवर हवा असेल, सुंदर अरोमा हवा असेल, बटर केक किंवा व्हॅनिला केक जर बनवत असाल
किंवा तुम्ही ड्राय केक, टी केक वगैरे जर बनवत असाल तर तुम्ही बटरचा वापर करा. आणि ऑइल आपल्याला केव्हा वापरायचं आहे? जेव्हा आपल्याला सॉफ्ट आणि मॉइस्ट केक हवा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑइलचा वापर करू शकता. फायनली कन्क्लुजन आपण एकच काढू शकतो की केकमध्ये बटर किंवा ऑइल फक्त चव वाढवण्यासाठीच वापरले जात नाहीत, तर ते केकचा मऊपणा, ओलसरपणा, हलका, स्वादिष्ट आणि जास्त दिवस केक ताजा ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. हॅपी बेकिंग. थँक यू. हॅव अ नाईस डे.